हाय हॅलो नमस्कार. तर मी अनिता आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी एक रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आमच्या कोकणी पद्धती म्हणजे स्टाईलमध्ये, तर त्यासाठीच भाकरी वगैरे मी बनवून घेतली आहे आणि आता भाजीसाठीची तयारी करते. तर जी नालीची भाजी तुम्ही काही जण ओळखतच असाल, तर त्या भाजीपासून आज मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर प्लीज व्हिडिओला कंटिन्यू राहा आणि कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल ना, तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर तुम्हाला अगोदर मी भाजीची ओळख करून देते. तर ही पहा, छान अशा म्हणजे ताजी टवटवीत अशी भाजी आहे. तर ह्या भाजीला आमच्याकडे नालीची भाजी असं म्हटलं जातं आणि खूप हेल्दी आहे. तसेच आरोग्यासाठी ना एकदम उत्तम ही भाजी मानली जाते. म्हणजे औषधासारखी गुणकारी काही ह्यात म्हणजे गुण समाविष्ट आहेत. हातपाय वगैरे दुखत असतात तर ही भाजी खायची असं म्हटलं जातं. तर ही भाजीची आज मी रेसिपी करणार आहे. तर खूप मोठमोठे देठाले आहेत, तर हे थोडे ना कट करून बारीक करणार आहे. आणि त्यासाठी हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतले, तर हे आता खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. आणि ही भाजीसुद्धा बारीक कट करणार आहे. तर एकदम साधे आणि सोप्या सरळ भाषेत बनवणार आहे. म्हणजे आमच्याकडे कशा पद्धतीने बनवली जाते, साध्या आणि सरळ पद्धतीने बनवत असते आणि ते तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते. जसे की आम्ही म्हणजे कोकणी म्हणून ओळखलं जातो, तर त्याच पद्धतीने आमच्याकडे कशा पद्धतीने बनवलं जातं तर तेच मी तुम्हाला आज ह्या व्हिडिओत दाखवणार आहे. तर त्याला कंटिन्यू राहा. खूप फ्रेश भाजी आहे आणि सकाळी सकाळी तोडून आणलेली आहे, त्यामुळे ना पाणी चालूच आहे अजूनपर्यंत. म्हणजे रात्रभर काही पाऊस नव्हता, पण सकाळीपासून परत कंटिन्यू झाला आहे. भाजीसुद्धा तुम्ही पाहू शकता साफ केली आहे. म्हणजे त्यात जे काही तण वगैरे असतं ना, तर ते निवडून टाकलं आहे. आता कापून घेणार छानपैकी. जास्त बारीकी नाही करणार आणि मोठंही नाही ठेवणार, थोडेसं बारीक करणार आहे आणि धुवून मग रेसिपीला सुरुवात करणार. पण त्या अगोदर ज्या काही हिरव्या मिरच्या वगैरे घेतल्या आहेत ना, तर त्या आता खलबत्त्यात ठेचून घेते. चला तर मग उशीर न करता रेसिपीला सुरुवात करूया. तर चुलीवरती बनवणार आहे. तर सर्वात अगोदर ज्या काही हिरव्या मिरच्या आणि लसूण वगैरे घेतलं आहे ना, तर ते आधी खलबत्त्यात ठेचून घेणार आहे. तर मिक्सरमध्येही छान असं वाटलं असतं, पण ना खलबत्त्यात ठेचायची खरंच एक वेगळीच चव असते. तर त्यासाठीच सर्वात अगोदर म्हणजे हिरव्या मिरच्या ठेचून घेतल्या आहेत आणि त्या एका वाटीमध्ये साईडला काढून घेणार आहे, जेणेकरून मला नंतर भाजी बनवण्यासाठी सोपं जाईल. तर ह्यासाठीच. आणि खलबत्त्यातसुद्धा ना इतकं छान मी बारीक ठेचते ना, खरंच खूप भारी आणि मला काहीच वेळ लागत नाही. मी पटकन ठेचून घेत असते. आणि फायनली आता जी काही भाजी निवडून साफ केलेली आहे ना, तर ती खूप मोठमोठे त्याला देठाले होते ना, तर ते आता थोडं बारीक असं कापून घेणार आहे. तर जास्त काही बारीकही नाही, पण खाण्यासाठी सोपं जावं तर त्याच पद्धतीने. आणि ही भाजी ना आमच्या शेतातूनच आणलेली आहे आणि ताजी फ्रेश सकाळी तोडून आणलेली आहे. आणि पाऊस चालू असल्यामुळे ना त्याला ना थोडेसे मातीचे कण चिकटलेले होते, त्यामुळे ना धुवावी लागणार आहे. तर त्यासाठीच. आणि ना ही भाजी विशेषतः ना नदी नाल्यात येत असते, पण मी ना तिकडून आणून आमच्या शेतात लावली आहे, त्यामुळे ना छान असं ती आता इकडेही येत असते, कारण तिला इथं ना भरपूर असं पाणी भेटत असते. आणि ह्या भाजीला ना 12 महिने जर तुम्ही पाणी दिलं ना, तर ती कंटिन्यू असं 12 महिना म्हणजे न थांबता ती फुटत असते. तिला जर आपण तोडलं ना, तर परत आणखीन ती जास्ती म्हणजे फुटत असते. अशी आहे भाजी, ती खासियत आहे. आणि तसेच ना ह्या भाजीला ना वनौषधीसुद्धा म्हटलं जातं. खरंच हातपाय वगैरे दुखत असतात ना, तर आमचे जे काही म्हातारी माणसं आहेत आमच्याकडे म्हणजे, तर त्या लोकांना माहिती आहे, तर ते असं सांगत असतात की नालीची भाजी खा, खूप त्यात गुणकारी आहे, खूप त्यात म्हणजे खरंच औषधाप्रमाणे ती काम करते. तर त्यासाठीच आमच्याकडील बायांना रिकामा वेळ, मोकळा वेळ असला ना, की नदी नाले जिथेही भाजी असेल ना, तर तिथे ते जात असतात आणि 1-2 म्हणजे टाईम जाईल भाजी, इतकी सारी भाजी ते तोडून घेऊन येत असतात. तसे आम्हालाही शेजारपाजारचे जर कोणी गेलं ना, तर देत असतात. पण ना मला काही वेळ मिळत नाही जायला शेतातल्या कामामुळे, परत सिलाईंच्या कामामुळे, आणि त्यामुळेच ना तिकडून मी आणून आमच्या शेतात लावली आहे. आणि त्यामुळे ना माझा वेळही वाचतो आणि मला घरी बसल्या भाजी खायला मिळत असते. तर अशा या भाजीचा फायदा आहे. तसेच ना हा सुद्धा मी ना तोडून आणला आहे, म्हणजे सकाळीच
आणि त्यामुळे तशी थोडीशीच होती, मला आणखी दुसरी भाजीही करावी लागणार आहे. पण असू दे तरीसुद्धा म्हणजे जितकी होईल तितकी, कारण आमची फॅमिली तर मोठी आहे तुम्हाला माहितीच आहे. आणि त्यामुळे ना एवढीशी भाजी काही आमच्याने म्हणजे आम्हाला भागणार नव्हतं. तर त्यासाठी नंतर म्हटलं आमटी वगैरे बनवून घेऊया, पण आता जी भाजी आहे तर ती बनवूया. तर कढई वगैरे गरम झाली तर त्यात तेल वगैरे सुद्धा घातलं आहे. आणि आता ना हिरव्या मिरच्याचा जो ठेचा आहे ना तर तो घालून घेते. आणि आधी काही मी मीठ टाकलं नव्हतं. आता भाजीच्या अंदाजाप्रमाणे आणि चटणीच्या अंदाजाप्रमाणे मीठ एकदाच घातलं आहे, नंतर परत परत घालणार नाही. माझ्या अंदाजाप्रमाणे मी हातानेच घालत असते, हे मी नेहमी व्हिडिओत सांगत असते. आणि ना जास्तीचे काही मसाले, हळद किंवा काहीच घालणार नाही, फक्त हिरव्या मिरच्याचा ठेचा आणि भाजी घालणार आहे. तरीसुद्धा इतकी जबरदस्त चव येते ना. आणि भाजी धुतल्यामुळे जास्त पाणी त्यात येत असतं पानांमध्ये, आणि नंतर भाजी ना खूप असं पांचट होत असते. तर त्यासाठी ना थोडी भाजी पिळून घेणार आहे, जेणेकरून त्याच्यात जो काही पाणी आहे ना तर तो बाहेर निघावा. तर यासाठीच म्हणजे भाजी करण्यापूर्वी थोडा वेळ जर तुमच्याकडे मोकळा असेल ना तर तुम्ही छान असं भाजी धुवून ठेवा आणि नंतर भाजीसाठी वापरा. नक्कीच भाजी ना सुकी आणि कोरडी होईल. पण मला काही इथं वेळ नव्हता, तर त्यासाठी मी ना लगेच भाजी बनवायला घेतलं. आणि त्यामुळे ना थोडं दाबून मी ना सर्व जो पाणी आहे ना तो बाहेर काढण्याचा प्रयत्न करते. आणि जी चटणी आहे ना माझी म्हणजे हिरव्या मिरच्याचा ठेचा, तर तो सुद्धा छान असा शिजला होता. आणि त्यात मी भाजी घातली आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून जो ठेचा घातला आहे तो भाजीत एकजीव व्हावा आणि छान असं त्यात तिखटपणा मिठाचा तर असं सर्व मिक्स व्हावा. तर यासाठीच आणि थोडा वेळ असं मी म्हणजे 1 मिनटं इतकं झाकून घेणार आहे, जेणेकरून त्यात मीठ आणि जे काही टाकलं आहे तर ते त्यात शिजावं. तर ह्यासाठीच. आणि काहीच वेळात ना माझी भाजी पटकन अशी शिजून निघाली आहे, कारण ना पानच फक्त राहतात ह्या भाजीला आणि त्यामुळे ना काहीच वेळ लागत नाही शिजायला. तर इथं थोडा वेळ झाकून घेतलं आहे म्हटल्याप्रमाणे. आणि आता तुम्ही फटक्यात पाहू शकता किती छान असं शिजली आहे. तर थोडीशी शिजली, अजून आणखी शिजवणार आहे. आणि ना थोडा असा भाजीला ना म्हणजे पाणी सुटलं आहे, तर ते सुद्धा मी आटवून घेणार आहे. तर तुमच्या इच्छाप्रमाणे तुम्हाला जास्त कोरडी भाजी हवी आहे किंवा पाणीवाली भाजी, तर तुम्ही त्या पद्धतीने राहू देऊ शकता. किंवा तुम्ही शेंगदाण्याचे कूट वगैरे जे काही तुम्हाला आवडत असतील तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. पण मला इथं ना सिंपल अशा पद्धतीने भाजी हवी असते आणि नेहमी ना मी ह्याच पद्धतीने बनवत असते. आम्ही आदिवासी लोक आहोत, तर आम्हाला काही जास्तीचे मसाले वगैरे काहीच बनवून खाता येत नाही. जे आहे त्यातच आम्ही खात असतो आणि त्याच पद्धतीने तुम्हालाही मी दाखवण्याचा प्रयत्न करते. तर फायनली माझी भाजी आता छान असं शिजली आहे. फक्त आता ना त्या भाजीत जो काही पाणी शिल्लक होता तर तो मी आटवून घेतला आहे. आणि तुम्ही पाहू शकता छान असं भाजी कोरडी सुकी झाली आहे. तर खूप छान टेस्टला लागते. नक्की तुम्ही एकदा माझ्या ह्या सोप्या आणि साध्या पद्धतीने ट्राय करा. नक्कीच तुम्हाला आवडेल अशी मी आशा करते. आणि आजच्या म्हणजे नालीची भाजी बनवण्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर नक्कीच आवडलं असेल तर व्हिडिओला म्हणजे एक लाईक करायला विसरू नका. आणि चॅनलला जर कोणी नवीन असाल ना तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. तर भेटूया अशा नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.